नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक नवीन रीडिंग घेऊन आलोय। आज आहे सोमवती अमावस्या आणि या सोमवती अमावस्येला साक्षात महादेवांनी तुम्हाला मेसेज दिलेला आहे। नीलकंठ या त्यांच्या रूपानं, नीलकंठ हे त्यांचं जे रूप आहे किंवा त्या ह्याच्यातून तुम्हाला तो मेसेज आहे। तर ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातील कोणती शक्ती जागृत करत आहे? म्हणजे जर तुमचा नीलकंठ हे नाव महादेवांना तेव्हाच पडलं जेव्हा त्यांनी विषप्राशन केलं आणि त्यानंतर जी बॅलन्सची ऊर्जा आली शिवानी शक्तींच्या आशीर्वादाने, शिवानी शक्तींच्या एकत्रित प्रेमानं असेल किंवा त्यांच्या रूपानं एकत्रितमध्ये जेव्हा ते बॅलन्स झाले तेव्हा त्यांच्यातली ती एक वेगळी शक्ती जागृत झाली। किंवा विष पचवूनही कंठ जागृत ठेवणं आणि त्या कंठातून जी बाहेर जी शक्ती येते त्या शक्तीतली ती शक्ती म्हणजे एक वेगळं रूप आहे। आणि तेच कोणती शक्ती अशी तुमच्या कंठामध्ये आहे ती शक्ती जागृत करत आहे। आणि या सोमवती अमावस्येला हा नीलकंठ आणि ह्या नीलकंठातील जी अमृतवाणी आहे, अमृतवाणी ती जागृत केली जाते। नीलकंठातून बाहेर पडणारी ती अमृतवाणी जी आहे ती तुमच्या कंठातून बाहेर काढली जाते, ती जागृत केली जाते, ती शक्ती जागृत केली जाते। कितीही कुणीही नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तुमच्या ॲज अ थॉटवर असेल, तुमच्या बोलण्यामध्ये असेल किंवा तुम्हाला काही निगेटिव्ह विचार असेल तुम्हाला हे होत असेल तर त्या सगळ्यांचा खात्मा करून त्यांना अक्षरशः असे पळवून लावतायत महादेव। आणि नीलकंठ जसं महादेवांची शक्ती आहे तशी शक्ती तुमच्या कंठामधून उत्पन्न होते। तर ती कोणती शक्ती आहे ते आपण बघतोय। आणि जो सॉलिटेड बरेच वेळा काय होते बघा, कोणती शक्ती हे करतानाच खाली पडले, एकटेपणा जो आहे, ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातील कोणती शक्ती जागृत करत आहे? जर तो तुमच्यातला तुमच्यात जो एकटेपणा आला किंवा तुम्हाला ज्या ठिकाणाहून म्हणजे बरेच वेळा अशा गोष्टी असं काही तुमच्या आयुष्यात झालं की जिथं तुम्ही सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, सर्वांसमवेत राहण्याचा प्रयत्न केला, सर्वांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा मदतीचा हात दिला, सगळं झालं, पण तुमच्या न बोलण्याचा, तुम्हाला विरोध न करण्याचा किंवा काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये तुम्ही म्हणजे जाऊ दे, जे जसं आहे तसं आहे म्हणून तुम्ही थांबण्याचा तिथं हे केलं, तर तिथं तो जो तुमचा थॉटमधली शक्ती आहे, जिथं तुम्ही बोलला नाही, जिथं खरं तरी ते बोलणं गरजेचं होतं पण तुम्ही नाही ना, सगळ्या त्यापेक्षा तुम्हाला स्वतःला प्रायोरिटी देणं खूप महत्त्वाचं होतं, तुमच्यातल्या शक्तीला प्रायोरिटी देणं खूप महत्त्वाचं होतं, तुम्हाला सेल्फ लव्ह करायचा होता, स्वतःवर प्रेम करायचं होतं, कोणत्याही नकारात्मक एनर्जीला तुम्हाला उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला प्रायोरिटी देणं खूप महत्त्वाचं वाटलं। आणि ते खूप अगदी योग्य होतं असंही महादेव तुम्हाला सांगतात। कारण तुम्ही जेव्हा एकटे राहिला तेव्हाच तुम्ही तुमच्या शक्तीशी कनेक्ट झालाय। मग त्यावेळी तुम्ही न बोलल्यामुळे सुद्धा खूप तुमचा फायदा झालेला आहे, बोलायचं तर आहे, पण आत्ता ती वेळ आलेली आहे। ही सोमवती अमावस्या म्हणजे तुमच्या कंठातली ती शक्ती जागृत करते की त्यावेळी तुम्हाला एकटं का ठेवलं गेलं किंवा तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी झाल्या जे पाठीमागून तुमच्यावर वार केले गेले, तुम्हाला तोडलं गेलं, तुम्हाला मग ते तुमच्या फॅमिलीपासून असेल, तुमच्या करिअरपासून असेल, तुमच्या लोकांपासून असेल, तुम्हाला वेगळं केलं गेलं, ते का केलं गेलं, कशासाठी केलं गेलं, तुम्ही त्यावेळी असं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, तुम्ही खूप खरे आहात किंवा तुम्ही इतकं चांगलं वागताय तरी लोक तुमच्याशी तसं वागतात। तर तुमच्यातली जी शक्ती आहे, तुमच्यातल्या शक्तिरूपाशी कनेक्ट करण्यासाठी आणि तुमच्यातली शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे जी नकारात्मक लोक होती ती पुन्हा तुमच्यावर वार करत राहिली असते, पुन्हा तुम्हाला कमी हे करत गेले असते, मग परत तुम्ही त्याच गोष्टीशी डील करत राहिला असता, मग तुमची ऊर्जा तुम्ही किती वेळ पॉवर तुमची वाढवणार, तुमची शक्ती वाढवत बसणार आहे की नाही? त्यासाठी तुम्हाला तिथं तोडलं गेलं। आणि म्हणूनच आत्ताही तुमच्यातली ज्यावेळी तुम्ही एकटे राहिलात, तुम्ही तुमच्यावर अभ्यास केला, तुमच्या प्रायोरिटीजना वेळ दिला, तुम्ही सेल्फ लव्ह केला आणि त्यावेळेला तुम्ही चक्राजवर काम केलं असेल, तुम्ही ध्यान, मेडिटेशन, योग या सगळ्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालात आणि यातूनच तुमची शक्ती आता जागृत केली गेली। प्रत्येक एक चक्रामधून तुम्ही वर एक केला आणि इथंच ते तुम्हाला आता थॉटवर तुम्हाला आणलं गेलेलं आहे। आणि तुमच्या कंठातील जी शक्ती आहे
तुमच्या थॉटमधली जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे एक सूर्योदय आहे, हे ब्रह्ममुहूर्ताचं तुमचा एकटेपणा आहे, पण हा ब्रह्ममुहूर्त आहे. त्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जो एकटेपणा, जो शांतपणा जो आहे तो तुमच्यातला म्हणजे ती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जी शक्ती आहे, जी तुमच्या कंठामध्ये साठवलेली शक्ती आहे, जो शांतपणा आहे, जी अमृतवाणी आहे, म्हणजे तुमच्या शब्दाला सुद्धा अमृताचा स्पर्श व्हावा, इतकी छान, इतकी सुंदर, इतकी मधुर तुमची भाषा आहे, तुमची वाणी आहे आणि तीच शक्ती तुमच्यामध्ये इथं वाढवली जाते. हे एकटेपणा, हे म्हणजे हा एकटेपणा तुमच्या त्या अमृताला स्पर्श करणारा असा हा एकटेपणा आहे. या एकटेपणामध्ये तुम्हाला ह्या अमृताला स्पर्श व्हायचं होतं, या अमृताशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं होतं. या अमृतानं तुम्हाला तुमचं असं अस्तित्व निर्माण करून दिलं आणि तीच शक्ती तुमच्यामधली बाहेर काढायची आहे. आणि स्टँड स्टिल, तुम्ही एकटे राहिलात, तुम्ही थांबलात, तिथं तुम्हाला तेच सांगितलं जाते की ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातील कोणती शक्ती जागृत करत आहे. तुम्ही एकटे राहिलात, तुम्ही थांबलात, तुम्हाला पुढचा जो मार्ग आहे, तुम्हाला पुढं काय करायचं आहे, पुढचा तुम्हाला कोणता विषय आहे, जर तुम्ही लेक्चरर, तुम्ही शिक्षक असाल, गुरु असाल, तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुमचं बाहेर बोलत असाल, बोलण्याचं तुमचं काम आहे, तुम्ही कीर्तनकार असाल तर भजन कीर्तन किंवा मोठमोठे असे पॉडकास्ट तुमचे असतील, तुम्ही बोलत असाल विचारवंत लोकांशी किंवा इथं कोणत्याही अशा माध्यमातून, तर बोलल्याशिवाय काय चालतच नाही, तर तुमचं बोलण्याचं हे आहे, तर तिथंच तुमच्यावर वार केला गेला किंवा तुमच्या थॉटवर इथं हे केलं गेलं. अशा नकारात्मक एनर्जीने तुमचा थॉटमध्ये तुम्हाला मग जर तुमच्या काही खाण्यातून असेल किंवा काही अशा गोष्टी हे झाल्या की तुम्हाला तिथं काही विचारातून असेल, निगेटिव्ह विचारातून असेल किंवा काय असं तुम्हाला तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला गेला की तुमच्या थॉटवर हे केलं गेलं. तर तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुमच्या थॉटवर ज्यांनी ह्या नकारात्मकतेने ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, ती नकारात्मकता संपवून तुमच्या कंठातली तो अमृताचा जो स्पर्श आहे आणि अमृताचा जो असा एक झरा आहे तो तुमच्या कंठातून बाहेर काढला जातोय. ती शक्ती तुमच्यामध्ये त्या कंठामध्ये उत्पन्न केली जाते आणि त्या शक्तीनं तुम्ही त्या अमृतासारखे शब्द तुमचे असतील, म्हणजे तुम्ही ह्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही जे स्वतःला बाहेर काढताय, तुम्ही स्वतःवर पुढं जाताय, तर ते तुमच्यासाठी तो तुमचा रस्ता मोकळा इथं केला जातोय. आणि तुमचा कंठ जो आहे, तुमचा जो कंठ आहे त्याच्यावर शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, बॅलन्स्ड आहे आणि तुमच्या कंठावर ते आशीर्वाद देत आहेत, तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. देवी बगलामुखी यांचाही आशीर्वाद असतो, म्हणजेच ते देवी पार्वतींचं दुसरं रूप आहे आणि ते म्हणजे कंठातील नकारात्मकता जी संपवणी गरजेची आहे ते देवी बगलामुखी संपवतात. आणि तो जो आशीर्वाद आहे म्हणजेच शिवपार्वतींचा बॅलन्सचा जो आशीर्वाद आहे, ती जी शक्ती आहे बॅलन्सची, ती तुमच्या कंठामधून बाहेर पाडली जाते, जागृत केली जाते आणि तुमच्या कंठातून येणारा प्रत्येक शब्द हा अमृतासारखा केला जातोय. आनंद यामध्ये तुमच्या पूर्वजांचाही तुम्हाला खूप आशीर्वाद आहे, तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि ही जी शक्ती आहे, ही जी पॉवर आहे, ही तुमच्या कंठामध्ये बसलेला जो वसा तुम्हाला दिला गेलेला आहे, हे तुमच्या पूर्वजांचाही आशीर्वाद आहे. तुमचे पूर्वज किंवा अशा आध्यात्मिक शक्ती ज्या आहेत, जे स्वर्गदूत आहेत, एंजल्स आहेत आणि अशा विविध माध्यमातून किंवा सगळे जे अशा शक्ती आहेत ज्यांना तुम्हाला तुमचं बोलणं, तुमची भाषा किंवा तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यावर खूप पुढं तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि अशा पॉझिटिव्ह ज्या सोल आहेत त्यांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला या शक्तीशी कनेक्ट करतोय आणि ती सगळी शक्ती एकवटून तुमच्या कंठामध्ये एकत्रित होऊन बसली आणि ती तुमच्या कंठातून बाहेर पडते. जी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मकता आहे, जगाला वेगळा मार्ग दाखवणारी आहे, नवीन रस्त्यावर तुम्हाला घेऊन जाणारी आहे, विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारी आहे आणि तिने अटॅक करण्याचा प्रयत्न केला तो थॉटवर होता. आणि जर थॉट तुम्हाला मी वेगळ्या ह्याला सांगेन तुम्हाला, ते थॉटवर तुमच्या अटॅक करण्याचा प्रयत्न केला. मग जर तुम्हाला आता इथं मी तुम्हाला हाही मेसेज इथं देईन, जर तुमच्या थॉटमध्ये, तुमच्या घशामध्ये जर दुखत असेल किंवा तुम्हाला बोलताना त्रास होत असेल, तुम्हाला काही त्रास होत असेल,
तर थोडंसं तुम्ही जो सुंठवडा असतो, सुंठ आणि खडीसाखर बारीक करायची, त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये किंवा तुम्ही दगडाचा जर तो हे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुंठ आणि खडीसाखर थोडीशी बारीक करून उठल्याबरोबर सकाळी अनोशापोटी सकाळी जर तुम्ही ती सुंठवडा जो आहे तो थोडा थोडा तुम्ही दररोज खाल्ला, रात्री सकाळी दोन्ही वेळेला, तर तुमचा थ्रॉट क्लिअर होण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. आणि हा तुमच्या पूर्वजांचा आणि शिवशक्तींचा तुमच्यासाठी मेसेज आहे, हा आशीर्वाद आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला रिलीफ वाटायला लागेल आणि हा आशीर्वाद आहे. ओम शिवशक्ती नमः असा जप किंवा ओम नमः शिवाय म्हणून तो तुम्ही सुंठवडा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणण्यापेक्षा तुम्ही सकाळी उठला अंघोळीच्या अगोदर तुम्ही तो सुंठवडा खायचा आहे, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला. इथं तुम्हाला ही रेमेडीज ही दिली जाते. खूप मोठा मेसेज आहे, हा महादेवांचा मेसेज आहे. ते तुम्हाला खूप मोठं काम करेल तुमच्या थॉटवर. आणि हा आनंद जो तुम्ही ज्या आनंदाचे मानकरी होता, तुम्हाला जो आनंद येणार आहे त्या आनंदासाठी सुद्धा तुम्हाला इथं ही शक्ती दिली जाते. आणि ही शक्ती उगीचच अशी कोणाला पण दिली जात नाही. ज्याचे खरंच त्या शक्तीचा सुउपयोग करणारे आहेत आणि सदुपयोग करणारे आहेत, आयुष्याकडं जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन ज्यांचा चांगला आहे त्यालाच दिली जाते. तुम्ही तुम्ही बघाल आता तुमच्या थॉटमधून येणारी जी शक्ती आहे, जी शक्ती उत्पन्न होते, जी अमृतवाणी बाहेर पडते, त्याने इतके नॅचरल असे मिरॅकल व्हायला लागतील की तुम्ही पाहत राहाल. असे मिरॅकल तुमच्या आयुष्यात घडायला लागतील, तुमच्यामध्ये घडायला लागतील. तुमच्या बोलण्याने इतरांचं आयुष्य फुलफिल होईल, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होईल. तुम्ही गुरु असाल, मुलांना शिकवत असाल, कोणत्याही माध्यमातून तुमचे विचार मांडत असाल तर त्या विचारांची प्रखरता इतकी तीव्र होईल की त्यामधून एक नवीन असं काहीतरी उदयाला येईल. आणि हे होऊ नये म्हणूनच त्या नकारात्मक शक्तीनं तुमच्या थॉटवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण इथं शक्ती महादेवांची आहे, शिवपार्वतींची आहे आणि ते कधीही असं तुम्हाला हे करू देणार नाही, कारण त्यांनी तुमचा हात धरला आहे की नाही. त्यांनी तुमच्या थॉटवर असा हात शांतपणे ठेवलेला आहे. अरे ज्यांना विष पचवता आलं हे काय आहे की नाही. अरे विष पचवले साक्षात महादेवांनी, आणि जी महादेवांचीच आहेत, ज्यांच्या रोमारोमात महादेव आहेत, तिथं ते विष पचवणं इतकी मोठी गोष्ट नाही आहे, क्षुल्लक आहे, क्षुल्लक. आणि ते तुम्हाला ॲक्टिवेट करतायत. तुमचं थ्रॉट चक्रा जे आहे ते थ्रॉट चक्रा ॲक्टिवेट केलं जाते. थँक्यू सो मच. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही मला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला त्यावर मेसेज करू शकता, कॉल करायचा नाही आहे. थँक्यू सो मच. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमची भक्ती आणि ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातली कोणती शक्ती जागृत करत आहे, तर तुमच्या या भक्तीचा आशीर्वाद आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, नारायणांचा आशीर्वाद आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. कारण तुमची भक्तीच एवढी श्रेष्ठ आहे, तुमची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, तुमचा विश्वास इतका श्रेष्ठ आहे स्वतःवर, श्रीकृष्णांवर, परमेश्वरावर, भगवंतावर विश्वास एवढा श्रेष्ठ आहे की तुम्हाला कोणतीही शक्ती कधीच हरवू शकत नाही. कितीही नकारात्मक शक्ती असू दे, तिला ना पळवून लावतात श्रीकृष्ण. आणि हा जो हे जे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी खूप जवळून ते अनुभवलेलं आहे. आणि श्रीकृष्णांची जर शक्ती तुमच्याबरोबर असेल, श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये तुम्ही आहात आणि त्यांचा जर वरदहस्त तुमच्या डोक्यावर असेल, तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या आसपास सुद्धा फिरू शकत नाही किंवा त्यांचं त्यात धाडसही होणार नाही. त्यांना पळवून लावल्याशिवाय ते बसत नाही. मग सुदर्शन लागलं ना वाटी, मग काही खरं नाही की नाही. तर असं आहे. तर इथं तुम्हाला मेसेज दिले जाते, श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत आत्ता तुमच्या कंठातील ती शक्ती जागृत करण्यासाठी जी रेमेडीज तुम्हाला सांगितलेली आहे किंवा जे स्पिरिच्युअल मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यावर तुम्हाला हे करायचं आहे. ते स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला मिळत आहेत, मेसेज तुम्हाला मिळत आहेत, ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर यावर हे होत असेल, खरंच तुम्हाला म्हणजे विचार करण्यासारखं हे आहे. कमेंट करतायत श्रीकृष्ण तुम्हाला की हे जे तुम्हाला मेसेजेस दिले जात आहेत ते तुम्हाला पॉवरफुल करण्यासाठी, तुमचा थॉट पॉवरफुल करण्यासाठी, तुमच्या विचारांची, शब्दांची शक्ती, उंची वाढवण्यासाठी केले जातात. तर हे तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्हाला ती शक्ती तुमची जागृत इथं केली जाते. खूप अनकंडिशनल प्रेम श्रीकृष्ण तुमच्यावर करतात. त्यामुळं कुणीही तुमच्या अवतीभोवती येण्याचं धाडसही करू शकत. मी तुम्हाला काय म्हणलं, तुमच्या कंठामध्ये इतकी मोठी शक्ती आहे ना, ज्या खरंच पॉझिटिव्ह सोल्स आहेत त्यांचे विचार आहेत, आध्यात्मिक सोल्स आहेत त्यांचे विचार आहेत, आणि
दैवीय शक्ती आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, ही सगळी शक्ती अशी एकरूप होऊन तुमच्या कंठामध्ये ठेवलेली आहे. आणि त्या शक्तीवर जर प्रहार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर इथं ते नाही ठरणार किंवा थांबणार नाही आहे. तर इथं त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय ही पॉझिटिव्ह आणि ही एवढी मोठी शक्ती शांत राहणार नाही. त्यामुळे तुमच्या थॉटची तुम्हालाही काळजी घ्यायची आहे आणि ही शक्तीही तुमच्या थॉटची काळजी घेत आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं थंड पाणी असेल, बर्फाचे पदार्थ असतील किंवा खूप असं तेलकट तुपकट खाणं असेल, यापासून थोडंसं तुम्हाला तुम्ही सिंगर असाल, तुम्ही कोणत्याही तुम्ही स्टेज शो करत असाल किंवा नाटक असेल, रंगमंचावर काम करणारी तुम्ही लोक असाल, तर तुमच्यासाठी सुद्धाही हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे आणि तो दिला जातो. तर सुंठ आणि खडीसाखर हे तुमच्यासाठी औषध आहे, हे रामबाण औषध आहे, ज्यांचं श्रीकृष्णाने साक्षात धन्वंतरीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, असं तुम्हाला इथं मेसेज आहे. आणि हीच तुमच्या कंठातील शक्ती प्रोटेक्शन जे आहे ते धन्वंतरी प्रोटेक्ट करतात तुम्हाला. आणि त्यामुळे तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या कंठामधून, तुमच्या विचारांमधून हे बाहेर काढली जाते. म्हणजे कर्मा रिलीजिंग, तुमचा कर्मा म्हणजे एक सोमवती अमावस्या आणि तुमची कार्मिक सायकल द एंड, म्हणजे कार्मिक सायकल तुमची एंड होते आणि एक नवीन सायकल जी आहे, नवीन जी सायकल आहे ती सायकल तुमची चालू होते. आणि तुम्हाला नवीन तुमच्या गुड एनर्जी, जी चांगली एनर्जी आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक एनर्जी आहे, त्या एनर्जीमध्ये तुम्हाला इथं नेलं जाते, तुम्हाला तिथं पुढं आणलं जाते. आणि त्या एनर्जीमधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एक हे कसं बघा, एक सकारात्मक एनर्जी म्हणजे जिथं एका रूममध्ये आपण बसलोय तिथं एक सकारात्मक एनर्जी आहे, छान आहे, पॉझिटिव्हिटी वाटते, खूप शांत वाटते, समाधान वाटते, अशा एनर्जीमध्ये तुमचं शिफ्टिंग केलं जाते. आणि त्यासाठीच तुमच्या थॉटवर तुम्हाला इथं काम, म्हणूनच तुमची शक्ती वाढवली जाते. कारण तुमच्या शक्तीला प्रोटेक्ट करायचं आहे तर नकारात्मक एनर्जीला कट करण्याची गरज आहे. म्हणूनच इथं तुम्हाला खूप महत्त्वाचा मेसेज दिला गेला आहे की नकारात्मक एनर्जीला तुम्हाला कट करायचं आहे. आणि हे बघा महत्त्वाचा म्हणजे जी रीडिंग आहे तोच मेसेज आहे. स्टँड स्ट्रॉंग घ्यायचा, व्हॉइस ऑफ ट्रूथ, सत्याचा जो आवाज आहे तुमच्या, मी तुम्हाला काय म्हटलं, तुमचा आवाज, तुमचं बोलणं, तुमचे विचार खूप परखड असतील, तुम्ही बोलत असाल ठोस एखाद्या विरुद्ध, म्हणजे तुम्हाला समोर कोण आहे काय नाही, पण हे सत्य आहे, दोन्ही बाजूनी समजावून सांगून सगळ्या गोष्टी बॅलन्स करून तुम्ही सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, नकारात्मकतेला हरवण्याचा प्रयत्न करताय आणि एक चांगलं समाजामध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करताय. तर अशा काय एनर्जी असतील ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करताय, तर त्यांचा खात्मा तर इथं होणारच आहे, कारण साक्षात श्रीकृष्ण आहे. पण तुमच्या थॉटवर श्रीकृष्णाचा धन्वंतरीचा आशीर्वाद आहे. तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, जर थॉटमध्ये, जर तुमच्या गळ्यामध्ये, कंठामध्ये आपल्या जे विशुद्धी चक्र आहे, विशुद्धी चक्र, थॉट चक्र जे आहे हे ॲक्टिवेट करायचं असेल, जर तुम्ही नेहमी सत्य बोलताय, खरं बोलताय आणि ते खरं बोलता बोलत 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 तुम्हाला कळतही नाही की कधी तुमचं थॉट चक्र ओपन झालं, कधी विशुद्धी चक्र ते ओपन झालं हे कळत नाही. ते विशुद्धी चक्र त्यांचंच ओपन होतं जे सत्याशी कास कधी सोडत नाही, जे खोटं बोलून कुणाच्याही पाठीवर सुरा खुपसत नाहीत, जे खोटं बोलून कुणाचाही अपमान करत नाहीत, जे कुणाला म्हणजे नुकसान पोचवत नाही आहेत, जे सत्य बोलतात. मग ते एकटेही असतील, ते एकटे राहतील पण ते सत्य बोलणार. जसं खोट्यासाठी त्याच्यासमोर कुणीही असेल पण ते त्याची साथ नाही देणार, पण सत्यासाठी ते साथ देणार. अशी जी सोल असते तिचं थॉट चक्र ओपन होतं आणि तिच्या थॉटला एवढी प्रोटेक्टेड शक्ती असते जी धन्वंतरींची आहे, ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. आणि तुम्हाला सांगितलं जाते बघा, खूप मोठा मेसेज आहे. ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातली हीच शक्ती जागृत करते. तुमचा सत्याचा जो आवाज आहे, तुमचा जो बोलणं आहे, तुमची जी ज्वाला आहे, तुमचा जो आतून येणारं जे अमृतासारखं स्पर्श झालेले शब्दांचे, विचारांची दैवीय शक्ती तुमच्यामध्ये दिलेली आहे, ती शक्ती जागृत इथं होते. आणि तुम्हाला स्ट्रॉंगली स्टँड घ्यायला इथं सांगितलं जाते आणि तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजवर फोकस करायला सांगितलं जाते. तुमचा लाईफ पर्पज काय आहे, तुम्हाला तुमचे विचार काय आहेत, तुम्ही बोलायचं आहे खरं, जे ट्रूथ, जे खरं आहे ते तुम्ही बोलायचं आहे, किंवा तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय हे सुद्धा इथं आहे. जेव्हा विशुद्धी चक्र कधी ओपन होतं, विशुद्धी चक्र ओपन होतं ज्या वेळा तुम्ही सत्य बोलत असता, आणि जेव्हा विशुद्धी चक्र ओपन होतं त्यावेळा तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द खरा व्हायला लागतो,
खरा व्हायला लागतो. खूप महत्त्वाचा मेसेज आहे. त्यामुळे तुमचं विशुद्धी चक्र ओपन होते, थॉट चक्र ओपन होते, धन्वंतरीचा आशीर्वाद आहे, कर्मा रिलीज होते आणि साक्षात महादेवांचा महादेव तुमच्या कंठातली शक्ती ओपन करताय आणि तुम्ही बोललेला प्रत्येक एक अनेक शब्द खरा होतोय. त्यामुळं तुम्हाला तुमच्या बोलण्यावर सुद्धा म्हणजे तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय देताय, कोणता शब्द, देवी सरस्वतींचा आशीर्वाद इथं खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला इथं घ्यायला सांगितला जातोय. कारण देवी सरस्वतींचा आशीर्वाद जेव्हा असतो त्यावेळेला आपल्या जिभेवरचा जिभेवर देवी सरस्वती आहे आणि त्या प्रत्येक शब्द मग तो चांगल्याच ह्यानं बाहेर पडला जातो. कारण जेव्हा आपल्या वाणीमधून बाहेर पडतो, जिभेवर काय आहे तेच आपल्या मुखातून बाहेर पडतं. त्यामुळे थोडंसं बॅलन्स होऊन जे तुम्ही बोलाल किंवा जेव्हा तुम्ही बॅलन्स असता आणि बॅलन्स होऊन जे शब्द तुमच्या मुखातून पडतील, ज्यावेळी तुम्ही बॅलन्स असता त्यावेळेला ते मुखातून बाहेर पडलेले शब्द खरे होतील. त्यामुळे तुमचं विशुद्धी चक्र ओपन होते. इथं हा मेसेज तुम्हाला खूप महत्त्वाचा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि ही सोमवती अमावस्या आहे. तुमच्या कंठातील ही शक्ती जागृत केली जाते, जिला धन्वंतरीचं प्रोटेक्शन आहे, आशीर्वाद आहे. तर इथं तुम्हाला थोडंसं श्रीकृष्णांशी कनेक्ट व्हा, धन्वंतरींशी कनेक्ट व्हा आणि महादेवांशी कनेक्ट व्हा. तर हे कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या थॉटवर जे व्हायब्रेशन होतात ते सुद्धा तुम्हाला कळायला लागेल, तुम्हाला हे करायला लागेल. आणि संजीवनी ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन तुम्हाला आहे. साक्षात संजीवनी मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला खडीसाखर आणि सुंठ वाटायचं आहे आणि ती सकाळी संध्याकाळी खायची आहे. ही रेमेडीज तुम्हाला सांगितले. ॲज अ तुमच्यासाठी ती संजीवनी आहे. तुमच्या थ्रॉटवर जे लोक थ्रॉटवर काम करतात, जे बोलण्याचं काम करतात त्या लोकांसाठी हे खूप मोठं प्रोटेक्शन आहे. खूप मोठं हे तुमचा आवाज, तुमची एक दैवीय किमया तुमच्या थॉटवर इथं केली जाते. साक्षात संजीवनी इथं बजरंगबली आहेत आणि बजरंगबली तिथं त्यांचं प्रोटेक्शन असेल तर तिथं कुणीही धाड नाही घालू शकत, साहससुद्धा करणार नाही, विचारसुद्धा करणार नाही आहे. तर अशी शक्ती तुमच्यामध्ये तुम्हाला इथं दिली जाते आणि एक संजीवनी तुम्हाला दिली जाते. तर थोडंसं स्वतःला प्रोटेक्ट करा आणि इथं तुम्हाला मोठं प्रोटेक्शन तर आहेच, फक्त तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजवर आणि तुमच्या कामावर, तुमचं जे गोल आहे त्याच्यावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रह्मचारी युअर डिटर्मिनेशन अँड हार्डवर्क विल बी फ्रुटफुल. हां, तुम्हाला इथं मी तेच म्हटलं, तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या थ्रोट चक्रावर अटॅक झालेला असेल किंवा तुमचं थ्रोट चक्र ब्लॉक झालेलं असेल, तुम्हाला घशामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला बोलता येत नसेल किंवा तुम्हाला खूप हे करायचं आहे, तर तिथं काय तुम्हाला प्रॉब्लेम येते ते तुम्हाला तेच सांगितलं जाते. ह्या जे रेमेडीज दिल्यात किंवा हे जे तुम्हाला इथं सांगितले जाते कंठावर काम करण्यासाठी, तर इथं तुम्हाला थॉट चक्रावर सुद्धा काम करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे आणि तुम्हाला खूप हार्डवर्क, जितकं तुम्ही हार्डवर्क कराल, जितकं तुम्ही तुम्हाला जे लाईफ पर्पज तुम्हाला दिलेला आहे, जो उद्देश तुम्हाला दिलेला आहे, जो गोल तुम्हाला दिलेला आहे तुमच्या करिअरचा, तिथं तुम्ही जितकं हार्डवर्क कराल तितकं तुम्हाला चांगलं त्याचं फळ इथं दिलं जाते. आणि हेच तुम्हाला हा आशीर्वाद आहे. तुमचं थॉट चक्र ओपन होते म्हणजे तुम्हाला हा आशीर्वाद आहे आणि तुम्ही जितकं काम त्याच्यावर कराल, तुम्ही कसं ब्रह्ममुहूर्तापासून आपलं संध्याकाळी जे तुमचं हे आहे त्यापर्यंत तुम्हाला भरपूर काम करायचं आहे. तुमचा वेळ, तुमचं सगळ्या वेळेचं आणि सगळ्याचं नियोजन तुम्हाला इथं करायचं आहे, हेही तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ही सोमवती अमावस्या म्हणजे तुमचं नियोजन, तुमचा आवाज, तुमचं वेळ, तुमची भक्ती, अध्यात्म, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला प्रोटेक्ट केले जाते इथं. आणि हेच तुम्हाला सांगितलं जाते, तुम्ही जे हार्डवर्क केलेलं आहे तुम्ही करताय आणि तुम्हाला करायलाही सांगितलं जाते आणि जे केलेलं आहे त्याचं सुद्धा फळ मिळण्याचं हे योग आहे, तो वेळ आहे, हेही तुम्हाला इथं सांगितलं जाते. त्यामुळं हार्डवर्क करायचं आहे. हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे की नाही. थँक्यू सो मच. लाईफ विल बिकम मॅजिकल. हां, बघा आता तुमचं आयुष्य, जे तुमचा थ्रॉट चक्र ओपन होते, विशुद्धी चक्र ओपन होते, कंठातील जी नकारात्मक एनर्जी होती, नकारात्मक शक्ती होती, ती निघून जाते, निघून गेलेली आहे आणि एक नवीन शक्ती जी आहे ती जागृत होते आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे
मॅजिक जे आहे चमत्कारिक रित्या तुमचं आयुष्य आता बदलतंय. नवीन निर्णय, नवीन लोक, नवीन बोलणं, भाषा आणि एका नवीन कम्युनिटीशी कनेक्ट होत आहे. नवीन आयुष्यात प्रवेश करताय. एक कार्मिक सायकल संपते आणि एक नवीन जर्नी आयुष्याची सुरू होते, जिथं तुम्हाला मॅजिकली म्हणजे तुमचे शब्द जादुई हे करतील. तुमचे शब्द म्हणजे ब्रह्मांडातील शक्तीचं एक आशीर्वाद, ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद मानला जाईल. तुमचं मग तुमच्या गाण्यातून असेल, तुमच्या विचारातून असेल, तुमच्या शब्दातून असेल, बोलण्यातून असेल, तुमच्या कीर्तनातून असेल, तुमच्या भजनातून असेल, तुमच्या विविध माध्यमातून जिथं तुम्ही बोलताय. पण इथं बोलण्यातून जे मॅजिक होणार आहे ते आता ह्या सोमवती अमावस्येपासून होणार आहे. तर तुमच्या थॉट चक्रावर तुम्हाला काम करायचं आहे आणि खूप हार्डवर्क करायचं आहे. तर हा मेसेज तुम्हाला खूप स्ट्रॉंगली हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. इथं हाही मेसेज आहे तुमच्या थ्रॉट चक्रावर तर आहेच, पण इथंच ही सोमवती अमावस्या तुमच्या कंठातील कोणती शक्ती जागृत करत आहे ते तुम्हाला मी इथं सगळं सांगितलं. पण इथं ब्लेसिंग्स ऑफ लॉंग लाईफ, तुम्हाला खूप मोठं आयुष्य आहे, खूप दीर्घायुष्य तुम्हाला आहे. ही सोमवती अमावस्या तुम्हाला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद देते आणि तुमच्या सगळ्या तुमच्या ज्या ह्याच्यावर नकारात्मक एनर्जी प्रभाव पडत होता त्यांना सगळ्यांचा खात्मा करून अक्षरशः दक्षिणाकाली त्यांना ते गळ्यात अडकवलेत बघा. त्यांनी ते गळ्यात मुंडन ते म्हणजे हे पूर्ण कंठाचंच हे आलं, त्यांनी ते अडकवलेलं आहे. तर इथं त्यांनी सगळी तुमची नकारात्मकता मारलेली आहे, नकारात्मकतेचा खात्मा केलेला आहे आणि तुम्हाला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद त्याने दिलेला आहे. तर ही सोमवती अमावस्या तुम्हाला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद देते. तुम्हाला तुमच्या कंठातील सगळी नकारात्मकता दूर करते आणि आता मॅजिकल तुमचं चमत्कारिकरित्या तुमचा आवाज, तुमचं बोलणं, तुम्ही असे पूर्ण सगळीकडं असे एकदम पसरत आहे तुमचं. आप तर छा गए असं 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 काहीतरी होतंय आणि खूप मोठा हा मेसेज आहे. खूप छान मेसेज तुमच्यासाठी इथं दिला गेला आणि थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला मेसेज करायचा आहे जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव. थँक्यू सो मच.